हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये. इथे समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे या सर्व भाज्या मी इथे चिरून ठेवलेल्या आहेत. ही तयारीवरून नक्कीच तुम्हाला अंदाज आला असेल आज मी कुठला पदार्थ करणार आहे ते. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आज मी सर्वांच्या आवडीचे हक्का नूडल्स बनवणार आहे. त्यासाठी मी इथे सर्व काही भाज्या घेतलेल्या आहेत. कोबी आहे, गाजर आहे, सिमला मिरची आहे, कांदा आहे, आपली रेग्युलर मिरची घेतलेली आहे, ही अजिबात तिखट नाही आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, सोया सॉस आहे, कांदा पात आहे आणि इथे मी शेजवान केचप घेतलेला आहे. आज आपण स्ट्रीट फूड हक्का नूडल्स बघणार आहोत, पण अर्थातच घरी बनवतो त्यामुळे ते हेल्दी आहे. चला तर मग सुरू करूया. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि व्हेज हक्का नूडल्स चिंग्स सिक्रेटचं हे वापरत आहे मी. तर त्यामध्ये आपण हे नूडल्स सोक करायला ठेवणार आहोत आणि वरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपण ते नूडल्स छान सोक करून घेणार आहोत. आपले नूडल्स छान सोक झालेले आहेत आणि आपण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता याला 1 ते 2 चमचे तेल लावून ठेवायचे जेणेकरून नूडल्स हे चिकटणार नाहीत. आता आपण हक्का नूडल्स करायला घेऊयात. पॅन घेतलेला आहे मी इथे, थोडा मोठा घेतलेला आहे पॅन, जेणेकरून आपले नूडल्स हे वगैरे नीट हलवता येतील आपल्याला. त्यामध्ये साधारण 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल तापलं आहे आपलं. सर्वात आधी आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. चायनीजमध्ये कुठल्याही भाज्या आपल्याला फार परतून घ्यायच्या नाही आहे. थोडासा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. आता यामध्ये मिरची घालते आहे. आता एक एक करून भाज्या घालणार आहोत आपण. आधी कांदा, कॅप्सिकम, एखादा मिनिट परतून झाल्यावर मग गाजर आणि कोबी घालणार आहोत. भाज्या चिरताना एकसारख्या शक्यतो चिरायच्या, त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात. गाजर घालते आता आणि कोबी. छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायच्यात आपल्याला भाज्या. थोडंसं कांदा पातीचं पात घालणार आहे. भाज्या परतत असताना त्यामध्ये मीठ घालायचं आहे. जेणेकरून भाज्या आपल्या आळणी लागणार नाहीत आपल्याला. आणि आता एक एक करून आपण सॉस घालणार आहोत. सोया सॉस घेतलेला आहे मी इथे अर्धा चमचा. हा शेजवान केचप घेतलेला आहे, त्याची चव खूप छान लागते. थोडंसं विनेगर घालते आहे 1 चमचा. शेजवान केचप मी घेतलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस मी काही घालत नाही आहे. तोच व्यवस्थित आहे.
त्यामध्ये सर्व चटपटीत असा मस्त असा तो सॉस आहे. आपला सॉस आणि भाज्या छान असा मिक्स झालेल्या आहे. आता आपण त्यामध्ये सोप करून घेतलेले नूडल्स घालणार आहोत. तेल लावल्यामुळे आपले नूडल्स पण छान असे मोकळे झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे वेगवेगळे मोकळे असे छान नूडल्स झालेले आहेत. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया. मस्त नूडल्स आणि मसाले सगळे मिक्स झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले नूडल्स आता रेडी आहेत. आपण प्लेटिंग करून घेऊयात. मस्त असे आपले गरमागरम हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. वरतून आपण थोडीशी कांदा पात घालणार आहोत. आणि कोबी घालणार आहोत. मस्त असा चटपटीत पदार्थ, सगळ्यांच्याच आवडीचं स्ट्रीट फूड आज घरी केलेलं आहे. अगदी हेल्दी आहे, भरपूर भाज्या घालून केलेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.